नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरी ध्यास अकॅडमी सातारा या आपल्या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरतीचा पेपर, ज्यातील मराठी आणि सामान्य ज्ञान या प्रश्नांचे विश्लेषण। चला तर मग सुरुवात करूया। आज आपण सर्वात प्रथम सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। पदार्थाचा गतिमान अवस्थेमुळे पदार्थात प्राप्त झालेल्या ऊर्जेस काय म्हणतात? तर बघा, पदार्थाची जी गतिमान अवस्था असते त्यामुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तसेच पदार्थाची जी स्थिती असेल, पदार्थाची स्थिती, तर या स्थितीमुळे प्राप्त होणारी जी ऊर्जा आहे त्याला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात। यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत। खालीलपैकी पाण्यात विरघळणारे वॉटर सोल्युबल विटॅमिन कोणते? तर बघूया, हे जे पाण्यामध्ये विरघळणारे विटॅमिन्स आहेत ते आहेत फक्त बी, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी। मग बघूया, ऑप्शन मध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये विटॅमिन सी दिसते, त्यामुळे मग पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत। न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असे म्हणतात? तर बघा, न्यूटनने आपल्याला 3 नियम दिलेले आहेत, ज्यातील जो पहिला नियम आहे तो जडत्वाचा नियम म्हणून ओळखला जातो। जडत्वाचा नियम, ज्यामध्ये न्यूटनने काय सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपण एखाद्या वस्तूवरती बाहेरून काही बल अप्लाय करत नाही तोपर्यंत ती जी वस्तू आहे, जर ती गतिमान असेल तर गतिमानच राहते आणि जर ती स्थिर असेल तर स्थिरच राहते। हा आहे जडत्वाचा नियम। जो दुसरा नियम आहे तो आहे संवेग परिवर्तनाचा नियम। संवेग परिवर्तनाचा नियम, तर या नियमामध्ये न्यूटनने काय सांगितलेलं आहे, जेवढं बल तुम्ही अप्लाय कराल तर तेवढ्याच प्रमाणामध्ये त्या वस्तूवरती जे काही वस्तूची हालचाल दिसून येईल, तर जेवढं बल अप्लाय केले असेल त्याच प्रमाणामध्ये असेल। त्यामुळे हा दुसरा नियम। आणि जो तिसरा आहे तो आहे क्रिया आणि प्रतिक्रिया बलाचा नियम। क्रिया आणि प्रतिक्रिया बल, म्हणजे आपण एखाद्या वस्तूवरती जेवढे बल अप्लाय करत असतो तेवढेच जे विरुद्ध दिशेने किंवा अपोजिट डायरेक्शन ना तेवढंच बल, प्रतिक्रिया बल त्यावरती अप्लाय होत असतं। असे हे न्यूटनचे 3 नियम आहेत। मग आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलाय जडत्वाचा नियम, मग तो आहे पहिला नियम। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत। पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? आणि बघा, हा जो पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे ते चर्चगेट मुंबई या ठिकाणी आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। आणि बघा, पुणे आणि हावड्याला कोणतेही रेल्वे विभागाचं मुख्यालय नाहीये। CSMT हे मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे। मध्य रेल्वे हेही माहित असू द्या। यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत। खालीलपैकी हुतात्मा दिन कोणता? आणि बघूयात आता, हुतात्मा दिन जो आहे तर तो कधी असतो? 30 जानेवारीला साजरा केला जातो। मग बघूया, त्या ठिकाणी पर्यायामध्ये कुठे दिसतंय तुम्हाला 30 जानेवारी, पर्याय क्रमांक 4। हा जो 9 जानेवारी आहे तो प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो। प्रवासी भारतीय दिवस। आणि हा जो बघा 12 जानेवारी आहे हा राष्ट्रीय युवा दिन किंवा युवक दिन, राष्ट्रीय युवा दिन किंवा युवक दिन म्हणून साजरा केला जातो। त्यामुळे बघा, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघूया। 2024 या सत्राच्या IPL इंडियन प्रीमियर लीग विजेत्या संघाचा कर्णधार कोण होता? तर सर्वात प्रथम बघा, IPL 2024 चा जो विजेता संघ आहे तो आपल्याला माहित असला पाहिजे। IPL 2024 चा विजेता संघ कोणता होता? तर तो KKR, कोलकाता नाईट रायडर्स, आणि त्याचा कॅप्टन कोण होता? श्रेयस अय्यर। बघा, आगामी मुंबईचा जो पेपर राहिलेला आहे त्याच्या दृष्टीने आपण हे प्रश्न बघतोय। मग या ठिकाणी जर विजेता संघ विचारलेला आहे आणि त्याचा कॅप्टन विचारले, मग आपल्याला उपविजेता संघ सुद्धा माहित असलं पाहिजे।
उपविजेता संघ कोण आहे तो? तर सनरायझर्स हैदराबाद. मग बघा पर्यायांच्या मध्ये श्रेयस अय्यर कुठं पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते, त्यामुळे दुसरा पर्याय हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चांद्रयान 2 मोहिमेतील लँडरचे नाव काय होते? तर बघूया या मोहिमेमध्ये जे लँडरचे नाव होते ते विक्रम होते. आणि आपले जे अंतराळ कार्यक्रमाचे जनक आहेत विक्रम साराभाई सर यांच्या नावावरून हे लँडरला नाव देण्यात आलेलं असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. सूर्याचे निरीक्षण, सौर वातावरण, सौर चुंबकीय वादळे व त्यांचा पृथ्वीच्या पर्यावरणावरील परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम आखण्यात आलेली आहे? तर बघा ही जी आदित्य L1 मोहीम आहे ती सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आखलेली मोहीम आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते? तर बघा हा जो खाण्याचा सोडा आहे त्याला काय म्हणून ओळखलं जातं? तर सोडियम बायकार्बोनेट, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तसंच हा खाण्याचा सोडा आणि सोडियम कार्बोनेट जो आहे तो धुण्याचा सोडा, धुण्याचा सोडा म्हणून ओळखला जातो, हेही माहित असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर बघा स्वामी विवेकानंद यांचा जो जन्मदिन आहे तो कधी असतो? 12 जानेवारी. आता पाठीमागच्याच एका प्रश्नामध्ये याचा रेफरन्स आलेला होता की राष्ट्रीय युवक दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो 12 जानेवारी. आता हा जो राष्ट्रीय शिक्षण दिन आहे तो 11 नोव्हेंबरला साजरा केला जातो. आणि ह्याच्या पाठीमागं काय रेफरन्स आहे? तर स्वतंत्र भारताचे जे पहिले शिक्षण मंत्री होते अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस हा आपण राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करतो. तसंच बघा हा जो राष्ट्रीय एकात्मता दिवस आहे तो आपण 31 ऑक्टोबरला साजरा करतो. आणि ह्याच्या पाठीमागे रेफरन्स आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा. आणि राष्ट्रीय धर्मादाय दिवस हा जो भारतामध्ये नाहीये तर हा जागतिक धर्मादाय दिवस आहे तो युनो सेलिब्रेट करते, त्याच्यामुळे त्याचा इथे काही रेफरन्स लक्षात नाही घेतला तरी चालेल. पुढे बघूया. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 1958 पासून दिला जातो. ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर ते फिलिपाईन्स या देशाचे अध्यक्ष होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर बघा हे जे राजवाड्यांचे शहर आहे ते कोलकाता या शहराला ओळखलं जातं. आणि कुठं आहे ते? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये असणारं हे शहर आहे. हुगळी नदीच्या काठावरती असलेले हे शहर आहे. तसंच बघा हे जे उदयपूर शहर आहे ते राजस्थान मध्ये असलेलं शहर आहे आणि ते तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते, तलावांचे शहर. त्यानंतर पंजाब तर राज्य आहे, हे बघा हे कोचीन जे आहे ते केरळमध्ये असणारे एक शहर आहे आणि ते अरबी समुद्राची राणी या नावाने ओळखले जातं. आणि कोचीनच्या बाबतीत आपण दुसरं एक महत्वाचं सांगू शकतो की आता जे जागतिक स्तरावरती सौर ऊर्जेवरती चालणारं जगातलं पहिलं विमानतळ ते कोचीन या शहरामध्ये सुरू झालेलं आहे, त्यामुळे तेही माहिती असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत. समर ऑलिम्पिक गेम्स 2024 कुठं होणार आहे? तर बघा त्या पॅरिस या ठिकाणी होणार आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा जो चषक आहे तो बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तुकाराम महाराज पालखी महामार्ग कोणता? तर बघा ही जी तुकाराम महाराजांची पालखी आहे ती देहूहून निघते आणि पंढरपूरला जाते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मग बघा आता मुंबईच्या दृष्टीने आपण विश्लेषण यासाठी बघतोय की आता जे तुम्हाला पर्यायामध्ये दिसत आहेत प्रश्न तर तेच तुमचे मुंबईसाठी प्रश्न असू शकतात. मग बघा हे जे शेगाव आहे तर या ठिकाणाहून पंढरपूरला जी निघणारी पालखी आहे ती संत गजानन महाराजांची आहे. संत गजानन महाराजांची. यानंतर बघा पैठणहून संत एकनाथांची पालखी निघते पंढरपूरला.
आणि आळंदीवरून निघणारी संत ज्ञानेश्वरांची पालखी आपल्याला बऱ्यापैकी सर्वांना माहित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटना सार्कचे मुख्यालय कोणते आहे? तर बघा, हे जे मुख्यालय आहे ते नेपाळ या देशामध्ये काठमांडू या ठिकाणी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर बघा, हा जो नृत्य प्रकार आहे तो केरळ या राज्याचा नृत्य प्रकार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तसंच इतर राज्यांचा रेफरन्स आलाय, ती राज्य पण बघून घेऊयात. कर्नाटकचा जो नृत्य प्रकार आहे तो यक्षगान म्हणतात. तमिळनाडूच्या नृत्य प्रकाराला भरतनाट्यम म्हणतात आणि आंध्र प्रदेशचा कुचिपुडी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य नाही? तर बघा, आपल्याला माहित आहे हे जे संयुक्त राष्ट्र संघटना आहे त्याच्या सुरक्षा परिषदेमध्ये जगातली 5 बलाढ्य राष्ट्र आहेत, ज्याच्यामध्ये अमेरिकेचा समावेश आहे, जर्मनी आहे आणि चीन आहे. मग हे झाले जर्मनी नाहीये. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर रशिया आहे 2 आणि चीन सुद्धा आहे. आणि दुसरे जे नवीन राष्ट्र आहेत ते बघा, एक आहे ब्रिटन किंवा त्याला आपण काय म्हणतो, इंग्लंड म्हणतो किंवा UK म्हणतो, हे 4थं राष्ट्र आहे आणि 5वा फ्रान्स आहे. मग आपल्याला नसलेला विचारला होता, मग नसलेला कोण आहे तर जर्मनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघूया. नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता? तर हा जो बहुचर्चित प्रकल्प आहे तो सरदार प्रकल्प म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. तसंच हा बघा, हा शिवसागर जो प्रकल्प आहे तो कोयना नदीवरती असणारा प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील हा प्रकल्प आहे. आणि गांधी सागर आणि जवाहर सागर हे दोन्ही प्रकल्प चंबळ नदीवरती असणारे प्रकल्प आहेत. जवाहर सागर आहे तो राजस्थान राज्यामध्ये आहे आणि गांधी सागर आहे तो मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. हेही माहित असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही? तर बघा, आपल्याला माहित आहे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती 6 महत्वाची बंदर आहेत आणि पूर्व किनाऱ्यावरती 6 महत्वाची बंदर आहेत. मग आता हे जे गोवा आहे ते गोवा राज्यामध्ये असणारं बंदर आहे. मग ऑब्विसली गोवा पश्चिम किनारपट्टीवरती आहे, म्हणजे हे बंदर पश्चिमेला असणार आहे. पश्चिम किनाऱ्यावर नसलेले विचारले आपल्याला. मग बघूयात. मंगळूर हे कर्नाटक मध्ये असणार आहे आणि कर्नाटक सुद्धा पश्चिम किनारपट्टीला आहे, म्हणजे हे सुद्धा आहे. हल्दिया हे कुठं? पश्चिम बंगाल मधील आहे. पश्चिम बंगाल मधील आहे म्हणजे भारताच्या पूर्व किनारपट्टीवरच आहे, म्हणजे हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तसंच हे जे कोची आहे बघा, हे कोची केरळ राज्यामध्ये असणारं बंदर आहे आणि ते सुद्धा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती आहे. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतात आहेत? तर बघूया. आता तुम्ही पंचमढी कधीही ऐकलेलं नसलं तरी तुम्हाला माहिती आहे की चिखलदरा हे जे थंड हवेचं ठिकाण आहे ते महाराष्ट्राच्या रेफरन्स आपण पाहिलेलं असतं. कुठं? अमरावती जिल्ह्यात आहे. मग अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी ज्या नद्यांचा उगम होतोय कुठे असतात? त्या सातपुडा पर्वतात उगम पावणाऱ्या नद्या. मग त्याच्या रेफरन्स वरून सुद्धा तुम्ही सातपुडा पर्वत लिहिला असतं तरी चाललं असतं. हिराकूड धरण कोणत्या नदीवरती आहे? तर बघा, हे जे धरण आहे ते महानदीवरती असलेलं महत्वाचं धरण आहे. आणि इतर धरणं पण बघूयात. कृष्णा नदीच्या संदर्भाने आपल्याला नागार्जुन सागर धरण विचारलेलं आहे. ऑलरेडी 2 जिल्ह्यांच्या पेपरमध्ये पोलीस भरतीला हा प्रश्न येऊन गेलेला आहे की नागार्जुन सागरचे धरण आहे, एकदा कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न आला होता आणि एकदा कोणत्या राज्यात आहे असं विचारलं होतं. मग हा कृष्णा नदीवरती असणारा आंध्र प्रदेश राज्यातील हे धरण आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये असणारं धोम धरण सुद्धा माहित असू द्या. महानदीच्या संदर्भानं तर हिराकूड, सतलज नदीच्या संदर्भानं भाकरा नानगल प्रकल्प महत्वाचा आहे. पंजाब राज्यामध्ये आणि हरियाणा राज्यामध्ये याचा विस्तार आहे बघा. आणि गोदावरीच्या संदर्भानं म्हटलं तर गंगापूर हे पहिलं मातीचं धरण या नदीवरती आहे
आणि दुसरं सांगायचं झालं तर जायकवाडी धरण ही लक्षात ठेवा. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असणारं जायकवाडीचं धरण सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर बघा, ही जी आगरताळा आहे ती त्रिपुरा राज्याची राजधानी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. आणि इतर राज्यांच्या राजधान्या बघून घ्या. मेघालयची राजधानी शिलाँग आहे, नागालँडची कोहिमा आणि मिझोरमची एजल. पर्यायामध्ये आलेला प्रत्येक पर्याय आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण हेच पर्याय तुम्हाला पुढे जाऊन प्रश्नांच्या मध्ये दिसणार आहेत. बघूयात पुढचा प्रश्न. एसएनडीटी विद्यापीठ कोणी स्थापन केले? तर हे जे विद्यापीठ आहे ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेले विद्यापीठ आहे. आणि आपल्यासाठी हे विद्यापीठ का महत्वाचं आहे? तर भारतात स्थापन होणारं हे पहिलं महिला विद्यापीठ आहे, म्हणून आपल्यासाठी ते महत्वाचं आहे. आणि श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ असं ते एसएनडीटीचं लॉंग फॉर्म आहे, हे सुद्धा माहित असू द्या. पुढचा प्रश्न बघा. महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? तर बघा, या दिलेल्या पर्यायांच्या मध्ये हा जो सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ आहे तो महात्मा फुले यांचा एक महत्वाचा ग्रंथ आहे, कारण त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला हा त्यांचा एकमेव ग्रंथ आहे. तसंच बघा, हे जे जातीय सलोख आहे तर हे महात्मा गांधीजी यांनी लिहिलेले काही लेख आहेत. महात्मा गांधी यांचे लेख आहेत. एनहिलेशन ऑफ द कास्ट म्हणजेच जाती व्यवस्थेचे निर्मूलन, तर हे जे पुस्तक आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. आणि बघा, सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे तो स्वामी दयानंद सरस्वती यांचा आहे. आर्य समाजाचे संस्थापक म्हणून स्वामी दयानंद सरस्वती आपल्यासाठी महत्वाचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. जिवंतपणे आपली प्रेत यात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक कोण? तर बघा, या दृष्टीने आपण सांगू शकतो की पुण्यामध्ये जे सनातनी ब्राह्मण होते त्यांचा सामाजिक सुधारणा चळवळीला पहिल्यापासून विरोध होता. मग गोपाळ गणेश आगरकर हे जे व्यक्ती आहेत त्यांनी त्या विरोधाला न जुमानता त्यांच्या सामाजिक सुधारणा चालूच ठेवल्या. त्यामुळे त्यावेळेसच्या ज्या ब्राह्मणांनी काय केलं तर त्यांना हे आगरकरांचा प्रतिकात्मक एक पुतळा तयार केला आणि त्याची प्रेत यात्रा काढली. त्यामुळे गोपाळ गणेश आगरकर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर बघा, हे जे इतिहासाच्या संदर्भाने लिहिलेले एक महत्वाचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचे लेखक न्यायमूर्ती रानडे म्हणजेच महादेव गोविंद रानडे हे आहेत, हे माहित असू द्या. सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोत मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीदवाक्य होते? तर ही जी संघटना आहे बघा, सत्यशोधक समाज, ही महात्मा फुले यांनी सुरू केलेली एक संघटना होती. म्हणजे त्यावेळी जे ब्राह्मणांचं वर्चस्व होतं, म्हणजे कोणताही एखाद्या विधी असेल, कुठलाही विधी असू द्या, मग जर तो करायचा असेल तर त्यावेळी ब्राह्मणांचं यामध्ये वर्चस्व होतं. म्हणून महात्मा फुलेंनी ही एक संघटना सुरू केली की ज्याच्यासाठी काय की तुम्हाला देवाची उपासना करण्यासाठी कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही, जे सत्य असेल तेच तुम्ही स्वीकारा, अशा अर्थाचं हे या समाजाचं बोधवाक्य होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पंजाब केसरी कोणास म्हटले जाते? तर हे जे लाला लजपत राय आहेत त्यांना पंजाब केसरी या नावाने ओळखले जाते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे त्यांचे अनुयायी होते, त्यामुळे तेही आपल्यासाठी महत्वाचे आहेत. इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला? तर बघा, हा जो 1829 चा सतीबंदीचा कायदा आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या भारतीयांच्या बाजूने म्हटलं तर राजा राममोहन रॉय यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केलेले होते. आणि कायदा जो आहे तो मंजूर विल्यम बेंटिक यांनी करून घेतला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपल्यासाठी योग्य उत्तर आहे. तसंच इतर पर्यायांच्या बाबतीत जर बघितलं तर बघा, हा जो लॉर्ड डलहौसी आहे यांनी 1856 ला जो आलेला कायदा होता विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा, तर तो डलहौसीच्या काळात आलेला होता. तसंच बऱ्याच सुधारणा सुद्धा बघा, टार सुरू असेल किंवा पोस्ट कायदा असेल तर ते बऱ्याचशा सुधारणा डलहौसीच्या काळात झालेल्या होत्या. आणि हा जो वेलेस्ली आहे
तो तैनाती फौजेच्या दृष्टीने आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हणतात? तर बघा, हा जो लॉर्ड रिपन आहे याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणतात. आणि अजून एक आहे बघा या ठिकाणी महत्वाचा, लॉर्ड मेयो. हा जो आहे त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखला जातो. आणि भारतामध्ये बघा, यांनी चांगलं काम करून सुद्धा भारतामध्ये खून झालेला हा एकमेव गव्हर्नर आहे. त्यामुळे तोही माहिती असू द्या. आता डेलहाउसी, वेलेस्ली आणि बेंटिकचा रेफरन्स आताच पाठीमागच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेला आहे. भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? तर हे जे असंतोषाचे जनक आहेत ते लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते आणि त्यांना असं व्हॅलेंटाईन चिरोली यांनी म्हटलेलं आहे. व्हॅलेंटाईन चिरोली. आणि बघा, यांनी असं म्हटल्यानंतर टिळकांनी त्यांच्यावरती केस सुद्धा केलेली होती, मात्र टिळक ते केस हरली होती, हे सुद्धा माहिती असू द्यात. बघा, राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? तर ते शहर आहे कोलकाता. आणि जे पहिलं अधिवेशन होतं ते मुंबईमध्ये झालेलं होतं. ऍक्च्युली ते पुण्यात होणार होतं, बट त्यावेळेस पुण्यामध्ये काही कॉलराची साथ आलेली होती, त्यामुळे पहिलं अधिवेशन मुंबईला झालं आणि दुसरं अधिवेशन कोलकात्यामध्ये झालं. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? तर आपल्याला माहिती आहे की देशाच्या दृष्टीने जो महत्वाचे विषय असतील ते सर्व केंद्र सूचीमध्ये आहेत. मग बघूया, पर्याय क्रमांक 1 मध्ये केंद्र सूची. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध असतील किंवा परराष्ट्र धोरण यासारखे विषय केंद्र सूचीतील विषय आहेत. राज्यपाल कोणास जबाबदार असतात? तर बघा, राज्यपाल हे जे पद आहे ते आपण कॅनडा या देशाकडून घेतलेलं आहे आणि ते केंद्राचा प्रतिनिधी किंवा राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून राज्यामध्ये काम करत असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. राज्यपालांच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रत्येक पेपरमध्ये एक प्रश्न दिसतोय. कधी राज्यपालांचं कलम विचारलंय, कधी मॅक्झिमम टाइम तर महाराष्ट्राचे राज्यपालच विचारले. आणि राज्यपाल हे पद कुठल्या देशाकडून घेतले हा प्रश्न सुद्धा येऊन गेलाय. पुढे बघा, 36वा प्रश्न. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? तर बघा, मुंबई, पणजी आणि नागपूर अशा 3 ठिकाणी हे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. मग पर्यायामध्ये नागपूर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर बघा, आपल्याला जे भाग आहेत मॅक्झिमम टाइम त्यांनी काय विचारलेला आहे? तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि चौथा ए. तर एवढेच भाग आपल्याला मॅक्झिमम रिपीटेडली विचारले. मग बघा, हा जो पहिला भाग आहे त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्यांची सूची किंवा पर्टिक्युलर एखाद्या राज्याचा किंवा केंद्रामध्ये कुठल्या प्रदेशाचा समाविष्ट असेल तर हे पहिल्या भागामध्ये दिलेलं आहे. हा जो दुसरा भाग आहे, राज्य आणि युटी म्हणूयात आपण शॉर्ट मध्ये, दुसऱ्या भागामध्ये नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी आहेत, तिसऱ्यामध्ये मूलभूत हक्क आहेत आणि चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे. मार्गदर्शक तत्वे. आणि 4A हा नंतर समाविष्ट केलेला घटक आहे ज्याच्यामध्ये काय मूलभूत कर्तव्य आहेत. 42व्या घटना दुरुस्तीनुसार बघा मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर बघा, मग आपल्याला मार्गदर्शक तत्वे विचारले ते आहेत चौथ्या भागामध्ये. मग पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. रिपीटेडली फक्त एवढेच भाग विचारलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ऍटलिस्ट एवढे भाग तरी माहित असणं गरजेचं आहे. भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत? तर बघा, ही जी घटना दुरुस्तीचे अधिकार आहेत ते कायदे मंडळास आहेत. आणि बघा, सर्वसामान्य जनतेचा तर इथं काही संबंधच नाही, कारण आपल्या इथं कुठलाही निर्णय घेताना कधीही जनतेचं बहुमत घेतलं जात नाही, जसं अमेरिका किंवा ब्रिटन या देशामध्ये घेतलं जातं. कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जे हे केलेले कायदे आहेत ते ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करतात आणि न्याय यंत्रणा काय करत असते तर इम्प्लिमेंटेशन वरती पण लक्ष ठेवत असते. आणि कायदे मंडळाने जर एखादा कायदा मंजूर केला तर तो मूलभूत हक्कांना लोकांच्या धक्का पोहोचवतोय की नाही हे चेक करायचं काम सुद्धा न्याय यंत्रणेचं असतं. मग आपल्याला विचारलंय घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार किंवा
कायदा तयार करण्याचे अधिकार कायदे मंडळाला असतात. कायदे मंडळ म्हणजे काय असतं तर संसद. बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? तर हे जे विद्यापीठ आहे ते नाशिक या ठिकाणी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावरती होईल? तर बघा, एखाद्या ठिकाणी जर समजा कमी पाऊस झाला तर त्याचा विद्युत निर्मितीवरती कधी फरक पडेल? जर समजा ते जलविद्युत केंद्र असेल. आता बघा, दिलेल्या पर्यायांच्या मध्ये परळी वैजनाथ, कोराडी आणि एकलहरे ही काय आहेत तर औष्णिक विद्युत निर्मिती करणारी केंद्र आहेत, ज्या ठिकाणी दगडी कोळशाचा वापर करून ऊर्जा निर्माण केली जाते. मग त्यांच्यावरती कमी पाऊस पडला काय, जास्त पाऊस पडला काय, काहीही फरक पडणार नाही. पर्यायांच्या मध्ये फक्त आहे कोयना प्रकल्प, जो जलविद्युत प्रकल्प आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. असे प्रश्न फक्त बघा कन्फ्युज करण्यासाठी दिलेले असतात. बघूया पुढचा प्रश्न, कोटा शहर हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती आहे? तर हे बघा, हे जे शहर आहे ते राजस्थान राज्यामध्ये असलेलं चंबळ नदीच्या काठावरचं शहर आहे. खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? बघा, हा जो काळा कायदा आहे तो आहे रौलट कायदा. आणि जो कधी आलेला होता तर 1919च्या दरम्यान, ज्यावेळी जालियनवाला बाग हत्याकांड झालं तर ते जे हत्याकांड झालं त्यावेळेस जी सभा भरली होती ती रौलट कायद्याला विरोध करण्यासाठीच भरवलेली सभा होती. कारण या कायद्यानुसार काय केलं होतं की जर समजा एखादा व्यक्ती, त्यांना ब्रिटिशांना असं वाटलं की तो ब्रिटिशांच्या विरोधात कारवाया करतोय, म्हणजे त्यांना वाटलं किंवा त्यांना संशय आला तर त्या संशयासाठी फक्त ते कोणत्याही व्यक्तीला अटक करू शकत होते, असा या कायद्यामध्ये उल्लेख होता. त्यामुळे हा कायद्याला भारतीय लोकांनी काळा कायदा असं म्हटलेलं होतं. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बघा, आपण या पेपरमध्ये आलेले जे सामान्य ज्ञान या प्रश्नाचं विश्लेषण पाहिलं. आता आपण पुढे मराठीचे प्रश्न बघणार आहोत. हा सुद्धा मराठीचा प्रश्न कसा आहे, रिपीटेड आहे. आणि त्या प्रश्नामध्ये सुद्धा मी रायगडला सुद्धा असा सेम प्रश्न आलेला होता. आणि त्या ठिकाणी बघा आपल्याला विष्णू शास्त्री चिपळूणकर विचारलेले होते. बघा, सर्वप्रथम मराठी व्याकरणाचे पाणिनी विचारले. पाणिनी आहेत दादोबा पांडुरंग तडकरकर. आणि रायगडच्या पेपरमध्ये आपल्याला विचारले होते मराठी भाषेचे शिवाजी. मराठी भाषेचे शिवाजी. आणि त्या पेपरचा रेफरन्स देताना सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठी भाषेचे जॉन्सन किंवा पाणिनी हा पुढचा प्रश्न असू शकतो. आणि आता पाणिनी विचारलं, मग राहिले कोण? फक्त मराठी भाषेचे जॉन्सन. मराठी भाषेचे जॉन्सन या तीनच व्यक्ती मराठी भाषेच्या संदर्भाने आपल्यासाठी महत्वाचे आहेत. तर ते आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर. त्यामुळे या ठिकाणी पाणिनी विचारलेत. पाणिनी आहेत दादोबा पांडुरंग तडकरकर. चला मराठीचा पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी वेगळ्या अर्थाची म्हण ओळखा. तर बघा, आता दिलेल्या म्हणी बघूया. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, डोळ्यात केर कानात कुंकर, आग डोळ्याला पाणी लोणी टाळ्याला आणि आयत्या बिळावर नागोबा. तर असाच सेम प्रश्न बघा पालघर जिल्ह्याला सुद्धा विचारलेला होता, ज्याच्यामध्ये ही म्हण आणि ही म्हण काय होती तर कॉमन होती. तर या म्हणींचा अर्थ काय होतो तर की जिथं गरज आहे त्या ठिकाणी मदत न करताना दुसऱ्याच ठिकाणी मदत करणे. म्हणजे जर व्यक्तीच्या बाबतीत सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला गरज आहे तर तिला मदत करायची नाही आणि दुसऱ्याच कोणाला तरी नको असताना मदत करत राहायचं. म्हणजे डोळ्यात केर गेलाय आणि विनाकारण कानामध्ये फुंकर मारत बसायचं. अशा अर्थाच्या ज्या म्हणी आहेत बघा, ही आहे आणि ही पण आहे. मग राहिली फक्त विसंगत म्हण कुठली? पर्याय क्रमांक 4 आयत्या बिळावरती नागोबा. तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने काहीतरी काम केले आणि त्याचा आपण जाऊन आयता फायदा घ्यायचा, अशा अर्थाची म्हणजे ही विसंगत म्हण आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. भीष्म प्रतिज्ञा या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? तर ही जी प्रतिज्ञा म्हणजेच काय असते तर खडतर प्रतिज्ञा किंवा एखादी अवघड प्रतिज्ञा करणं जे पूर्ण करायला काय कठीण जाईल, अशा अर्थाने तो शब्दप्रयोग वापरला जातो. खालील रिकाम्या जागी पर्यायातील कोणत्या गटाची अक्षरे वापरल्यास दिलेला शब्द पूर्ण होईल? तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपण ऍक्च्युअली शब्द बघूयात. आता हा जो म आहे मस्तक, पु आहे तो पुस्तक साठी आणि ह आहे तो
हस्तकसाठी. तसंच बघा इतर पर्यायामध्ये बघा र जर आपण ठेवून बघितलं तर रस्तक असा कुठला शब्द नाहीये मराठीमध्ये. या ठिकाणी हा यस्तक असा कुठला शब्द नाहीये. आणि बघा हस्तक, रास्तक आणि मस्तक, तर रास्तक असा कुठला शब्द नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघूया. केशवसूत हे टोपण नाव कोणाचे आहे? तर बघा दिलेल्या पर्यायांच्या मध्ये हे जे कृष्णाजी केशव दामले आहेत हेच काय केशवसूत म्हणून मराठीमध्ये ओळखले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता? तर बघा मराठीमध्ये 5 ऱ्हस्व स्वर आहेत आणि त्याच्यातला पर्यायामध्ये दिलेला कुठला आहे? अ. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते भाववाचक नाम आणि नाही म्हटले त्यांनी? नाही विचारलेला आहे. प्रश्न व्यवस्थित वाचत चला. बघूया. धैर्य आहे, शौर्य आहे आणि सौंदर्य आहे. तर एखाद्या नामामधून ज्यावेळेस एखादा भाव व्यक्त होत असतो किंवा एखादा गुण दिसत असतो तर त्यावेळेस काय म्हणतो आपण? भाववाचक नाम. मग याच्यामध्ये हे काय आहे? गोदावरी हे एखाद्या मुलीचं नाव असू शकतं किंवा नदीचं नाव असू शकतं. त्यामुळे हे आहे विशेष नाम. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. ते खूप कठोर आहेत या वाक्यात सर्वनाम कोणते? बघा अतिशय सोपा प्रश्न आहे. सर्वनाम म्हणजे काय असतं? तर नामाचा जो वारंवार येणारी किंवा जी पुनरावृत्ती आहे ते टाळण्यासाठी आपण जे सर्वनाम वापरतो. तर मग बघा वाक्यामध्ये काय आहे सर्वनाम? ते. त्यामुळे ते पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चप्पळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यात विशेषण ओळखा. बघा हा पेपर अतिशय सोपा आहे. सर्वनाम आणि विशेषण ओळखायला विचारले जे किती खरंच काय आहे? सोपं आहे. तर बघा या वाक्यामध्ये घोडा नाम आहे. घोड्याचं चप्पळ काय सांगितलंय? गुण सांगितलंय. मग चप्पळ हा शब्द काय आहे? घोड्याबद्दल विशेष माहिती सांगतोय. त्यामुळे तो आहे विशेषण. पुढचा प्रश्न बघूया. मी कादंबरी लिहीन या वाक्यातील काळ ओळखा. मी कादंबरी लिहीन म्हटल्यानंतर काय आहे? हा भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 3. अशा प्रश्नांच्या मध्ये विश्लेषणाची गरज नाही. अगदी फ्री हिट सारखे असणारे हे प्रश्न आहेत. हा प्रश्न बघा. भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा. आता आपण 1 बाय 1 पर्याय बघूयात. कुठल्याही वाक्यामध्ये जर प्रयोग ओळखायचा असेल तर सर्वात पहिला आपण काय करतो? वाक्याचा कर्ता ओळखतो. चला पहिल्या वाक्यापासून सुरुवात करूया. तो मुलगा पेरू खातो. खाणारा कोण? तो. मग बघा कर्त्याला प्रत्यय नाही. मग पुढे बघायची गरज आहे का? नाही, कारण हे कशाचं उदाहरण झालं? कर्तरी प्रयोग. पण बघा अशा वाक्यामध्ये काय करायचं? जर अशा वाक्यामध्ये आता बघा या ठिकाणी खाल्लेला काय? पेरू. म्हणजे सपोज एखाद्या वाक्यामध्ये जर समजा नाम न देता सर्वनाम आलेलं असेल तर पुढे सुद्धा चेक करायचं. कारण कधी कधी काय होतं तर सर्वनाम वाक्यामध्ये तसंच नामासाठी वापरलेलं असतं. पण त्याच्यावरून जर समजा आपण त्याला कर्ता पकडून जर प्रयोग ओळखला तर कधी कधी चुकीचा पण ठरू शकतो. तर बघा या ठिकाणी आपण लिंग बदलून बघूयात. राम पेरू खातो येते. गीता पेरू खाते म्हणजे क्रियापद बदलते. म्हणजे कशानुसार बदलते? तर कर्त्यानुसार बदलते. म्हणजे हा काय आहे? कर्तरी प्रयोग आहे. बघा मी कामावरून आत्ताच आलो. येणारा कोण आहे? मी. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. मग इथं पण कर्तरी प्रयोग. पुढे बघा. आणि ह्या वाक्यामध्ये तर कर्मच नाहीये कारण येण्याची क्रिया पण त्याच्यावरतीच झाली. वाक्यात कर्म नाही. मग कर्मणी प्रयोग होणार नाही. मग हे उदाहरण कशाचं आहे? कर्तरी प्रयोगाचं. तिसरं बघा. सिंहाकडून गाय मारली गेली. आता बघा प्रश्नामध्ये कर्ता सुद्धा शोधायची गरज नाही. कारण आपल्याला माहितीये कडून जर प्रत्यय आला तर तो काय आहे? पॅसिव्ह व्हॉइसचा प्रकार आहे जो इंग्रजीतून आपल्याकडे मराठीमध्ये आलेला आहे. आणि त्याचा प्रयोग कुठला असतो? नवीन कर्मणी. मग इथं कर्ता कर्म शोधत बसायचं नाही. आता शेवटचं बघूया. आईने मुलीस समजावले. समजावणारी कोण आहे? आई. कर्त्याला प्रत्यय लागलाय. कर्तरी प्रयोग होणार नाही. कर्त्याला प्रत्यय आहे. मुलीस समजावले. समजावणारी आई. समजावलंय कुणाला? समजावण्याची क्रिया घडली मुलीवरती आणि मुलीत सुद्धा प्रत्यय लागलाय. मग हा कर्मणी प्रयोग होईल का? नाही. कर्तरी नाही, कर्मणी नाही. मग हा कुठला आहे? भावे प्रयोग. आणि बघा भावे प्रयोग कसा ओळखायचा असतो? सिंपली तर जर दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म दोन्ही आले बट दोन्हीला पण प्रत्यय लागलेला आहे
इन दॅट सेन्स काय असतो तो भावी प्रयोग असतो. मग पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नीलकंठ या शब्दाचा समास कोणता? तर बघा, हा जो शब्द आहे या शब्दामधून आपल्याला नील किंवा कंठ या दोन्हीत कशाचाच बोध होत नाही, तिसऱ्याच कशाचा तरी म्हणजे शंकर महादेवाचा बोध होते. मग अशा वेळेस काय असतो तो बहुव्रीही समास. म्हणजे सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना त्यातील दोन्ही पदे महत्वाची नसून दुसऱ्याच कुठल्या तरी याचा बोध होत असतो. मग शक्यतो जी देवाची वगैरे नावं असतात किंवा देवासाठी आपण जे विशेषण वापरतो ती कशाची उदाहरणं आहेत? तर बहुव्रीही समासाची आहेत. चला मराठीचा पुढचा प्रश्न बघूया. निष्पाप हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झाला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता? मग बघा, या ठिकाणी हा जो दुष्काळ शब्द आहे, आता बघूया कसे तयार झाले ते दोन्ही शब्द. दुष्काळ आणि बघा, ह्याचा विग्रह होत असताना काय होतं, जर विसर्गाच्या पाठीमागे अ किंवा आ सोडून इतर कुठलाही स्वर आलेला असेल, मग इथं काय आलाय उ, इथं काय आलाय ई. मग जर विसर्गाच्या पाठीमागे संधी होत असताना अ किंवा आ सोडून इतर कोणताही स्वर आला आणि विसर्गाच्या पुढे क किंवा प अशा जर समजा कठोर व्यंजन आलं तर त्या विसर्गाचा काय होतो? श होतो आणि तो पुढील ह्याच्यामध्ये मिसळून काय होतं? त्याचे संधी होते. मग बघा, अशा नियमाचं कुठलं दिसतंय आपल्याला उदाहरण? हा दुष्काळ. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, व्यंजन अधिक स्वर तर यांच्या जोडीतून काय तयार होतं? तर अक्षर. कारण बघा, आपण व्यंजन म्हणजे काय म्हणतो, हे जे पाय मोडलेलं असतं ते व्यंजन, आणि त्याच्यामध्ये जर समजा आपण अ हा स्वर मिसळला मग काय तयार होतं? आपला पाय न मोडलेला क, ज्याला आपण काय म्हणतो? अक्षर. आणि इतर बघा, आता शब्दांचा काही संग्रह असेल, ज्याला काहीतरी अर्थ प्राप्त होत असेल तर ते काय असतं? वाक्य. जोडाक्षर आपण कधी म्हणतो? तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यंजन जर वेगळी वेगळी एकत्र आली तर त्याला आपण काय म्हणतो? जोडाक्षर. जसं आपण बघा रस्व लिहितो, ह्याच्यामध्ये काय झालंय, र हे एक व्यंजन आहे, ह एक व्यंजन आहे, ते एकत्र येऊन हा जो हा जो तयार झालाय हे काय आहे? जोडाक्षर आहे. आणि द्वित्व आपण कधी म्हणतो? तर एकच व्यंजन जर दोन वेळा आलं, जसं आपण क ला जोडून क बघा लिहितो तर त्याला काय म्हणतो? द्वित्व म्हणतो. तर बघा, या ठिकाणी आता त्यांनी अक्षर विचारलेलं आहे, मग याच्यावरती पुढचा प्रश्न जोडाक्षर किंवा द्वित्व असू शकतो. एका पेपरला ऑलरेडी जोडाक्षर वरती प्रश्न आलेला होता, बट त्यांनी किती जोडाक्षर आहेत असं ओळखायला सांगितलेलं होतं. बघूया पुढचा प्रश्न. उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर ते आहे सांडणी. तर हा सुद्धा प्रश्न बघा रिपीट झालेला आहे. हाच प्रश्न पालघरला सुद्धा आलेला होता. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली? तर ही जी कादंबरी आहे बघा ती बाबा पद्मनजी यांची आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? अविकारी शब्द विचारलेला आहे. काय आहे ते? क्रियाविशेषण अव्यय. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तू नोकरीला लाग नाही तर आपली आर्थिक स्थिती ढासळेल या वाक्यातील उभयान्वयी अव्यय शोधा. बघा, आपल्याला माहितीये की जर दोन वाक्य असतील किंवा शब्द असतील तर ते जोडणारे काय असतं? उभयान्वयी अव्यय. जसं आणि, व, किंवा, अथवा असं काहीतरी आलेलं असतं. किंवा दोन वाक्य जोडत असताना अगदी संकेतार्थ असेल किंवा सर्वनामांचा उपयोग सुद्धा दोन वाक्य जोडण्यासाठी केलेला असतो. जसं संकेत बोधक मध्ये आपण जर तर म्हणू शकतो. तर अशा प्रकारे डायरेक्ट ह्या वाक्यामध्ये काही दिलेलं नाही, पण तुम्हाला या ठिकाणी बघा नाही तर दिसते, हा शब्द दिसते. तर या शब्दाने या वाक्यामध्ये काय केले? दोन वाक्य जोडण्याचं काम केले, म्हणजेच ते उभयान्वयी अव्यय आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कारण ह्याच्या अगोदरचं तू नोकरीला लाग हे एक अर्थपूर्ण असणारं वाक्य आहे आणि आपली आर्थिक स्थिती ढासेल हे दुसरं वाक्य आहे. सीताने डाळिंब खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, नेहमीप्रमाणे प्रयोग ओळखायचा असेल पहिला आपण कर्ता शोधणार. सीताने डाळिंब खाल्ले, खाणारी कोण आहे?
सीता. कर्त्याला प्रत्यय लागलाय ने, कर्तरी प्रयोग होईल का? नाही. कर्तृकर्म गेला, हा एक पर्याय गेला. दुसरं, खाल्लेलं काय आहे? डाळिंब. म्हणजे खाण्याची जी प्रक्रिया आहे ती कुणावर झाली? डाळिंबावरती. डाळिंबाला प्रत्यय लागलेला नाही, मग हा आहे कर्मणी प्रयोग. मितव्ययी म्हणजे काय? तर बघा, हा जो शब्द आहे मितव्ययी, तो अतिशय कमी खर्च करणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला जातो. मग पर्यायामध्ये कुठे दिसतोय आपल्याला? तर काटकसरीने राहणारा म्हणजेच कमी खर्च करणारा व्यक्ती. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा. तर बघा, हे 3 शब्द तुम्हाला सिमिलर दिसत असतील, पण त्याच्यामध्ये अपाद मस्तक हा शुद्ध आणि योग्य शब्द आहे, ज्याचा काय अर्थ होतो? तर पायापासून डोक्यापर्यंत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सर्कस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? बघा, हा शब्द ओळखायला किती सोपा आहे. तो इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. तरी आपण मराठीमध्ये सर्कस म्हणतो, बट इंग्रजीमध्ये पण सर्कस ऍज इट इज वापरला जातो. इंग्रजी भाषेतले शब्द ओळखणं काही कठीण नाहीये. जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होईल? तर बघा, हा जो जगन्नाथ शब्द आहे तो अनुनासिक संधीचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये काय होतं? तर पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही कठोर व्यंजनापुढे अनुनासिक आले असता हे जे पहिले व्यंजन आहे त्या व्यंजनाच्या जागी या व्यंजनाच्याच गटातील अनुनासिक येऊन संधी होते. मग त च्या वर्गातलं जे अनुनासिक आहे ते काय येईल? त, थ, द, ध, न, म्हणजे हाच न. म्हणजे म्हणून काय होतं या ठिकाणी? जगन्नाथ असा शब्द किंवा असं हे तयार होतं आणि संधी होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? तर बघा, हा जो नवरात्र शब्द आहे म्हणजेच काय असतं? तर 9 रात्रींचा एकत्रित समूह आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील पैकी कोणत्या पर्यायातील पक्ष हा शब्द पंधरवडा या अर्थाने वापरले? आता या ठिकाणी बघा, आपल्याला प्रत्येक पर्याय वाचावा लागेल. बघूया पहिला, त्याचा पक्ष घेऊन भांडायला येऊ नकोस असं आपण कधी म्हणतो? तर एखादी व्यक्ती त्याचा पक्ष इन द सेन्स त्याची बाजू घेऊन. मग या ठिकाणी आपल्याला विचारलंय पक्ष काय? पंधरवडा या अर्थाने. या ठिकाणी काय वापरलंय? बाजू या अर्थाने वापरलंय. मग हे चुकीचं आहे. पुढे बघू, तो एका पक्षाचा पुढारी आहे. म्हणजेच आपण काय म्हणतो? तर एखाद्या पक्षाचा पुढारी किंवा नेता, कार्यकर्ता. हा पक्ष कुठला झाला? मग संघटना या अर्थाने वापरलेला आहे. पुढे बघा, त्या जखमी पक्षाला कसे उडता येईल? या ठिकाणी हा पक्ष काय आहे? पक्षी. पक्षी म्हणजे काय? खग, विहंग, हवेत उडणारे या अर्थाने वापरले. इथं काय म्हटलंय? प्रत्येक मराठी महिन्यात 2 पक्ष असतात. या ठिकाणी पक्ष म्हणजे काय त्यांनी म्हटलंय? तर पंधरवडा म्हणजे 15 दिवसांचा कालावधी. प्रत्येक महिन्यात 2 पक्ष असतात या अर्थाने हा चौथा पर्याय वापरले. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता बघा, मराठीचा आलेला या पेपर मधला शेवटचा प्रश्न आपण बघतोय. वंदन या शब्दातील अनुस्वार काढून टाकल्यास नवीन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणत्या शब्दाला समानार्थी असेल? बघा, वंदन अनुस्वार काढून टाकला, काय होतंय? वदन. मग वदनचा समानार्थी शब्द वदन म्हणजेच काय? तर तोंड किंवा मुख. मग कुठे दिसतंय? हे पर्याय क्रमांक 1 मध्ये. नमस्कार बघा, वंदन म्हणजेच काय असतं? नमस्कार असतं. त्यामुळे आपल्याला काय विचारलंय त्यांनी? अनुस्वार काढून टाकून वदन होते. मग पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा, आता येणाऱ्या मुंबई भरतीचं उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवून मुंबईच्या आजूबाजूचे जे पेपर आहेत ते बघतोय. तर अशाच प्रकारे आज आपण मुंबई लोहमार्गाचे सामान्य ज्ञान आणि मराठीच्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे. अशाच प्रकारे उज्ज्वल कोर सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने गणित आणि बुद्धिमत्तेचं विश्लेषण दिलेलं आहे. तेही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघून घ्या. अशाच प्रकारे जर तुम्हाला इतरही जिल्ह्यांचे पेपर पाहायचे असतील तर आपल्या टेलिग्राम आणि युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.